बातमी आहे ती कोकणातल्या एका अनोख्या परंपरेची। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील आचरा गाव इथले गावकरी सध्या गावातलं घरदार सोडून चालले का आणि कशासाठी? आचरा गावामध्ये नेमकं काय चाललंय चला बघूयात पुढारीचा स्पेशल सेगमेंट गावपळण। कोकणामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या अनोख्या प्रथा आहेत। त्याच प्रथेतली एक प्रथा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील आचरा गावातली ही प्रथा म्हणजे गावपाळण म्हणजे गावातील सर्वच लोक हे निर्मुनिश होतात, ते गावाच्या वेशी बाहेर जाऊन राहतात, म्हणजे गाव सोडतात। 3 दिवस 3 रात्र हे गावाच्या वेशीबाहेर राहतात। आपण याच आचरा गावाच्या तिठावर आहोत। आपण बघतो आहोत की आचरा गावातील हा सर्व जो परिसर आहे, येथे सर्व जी दुकानं आहेत, हॉटेल असतील, इलेक्ट्रिक दुकानं असतील, बेकऱ्या असतील, अन्न औषध मेडिकल असतील किंवा अत्यावश्यक साहित्याची सर्व जी दुकानं आहेत ती इथे बंद दिसत आहेत। पूर्णतः गावपाळण इथली जी लोक आहेत ती इथून गावाच्या वेशीबाहेर जातात आणि राहतात, आणि नेमकं असं ते का करतात हे देखील त्या ग्रामस्थाकडून जाणून घेणार आहोत। दिवाळीला रामेश्वराचा कौल घेतला जातो। त्या कौलानुसार ही गावपळण जी आहे आचऱ्याची ही होते, डिक्लेअर होते। आता हा कौल देवदिवाळी दिवशी लावतात। त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये हे सगळे ग्रामस्थ किंवा रामेश्वराचे रहित ही वेशीच्या बाहेर 3 दिवस या अशा प्रकारच्या सगळ्या रावट्या बांधून ह्या 15 दिवसामध्ये ही सगळी तयारी करून दत्त जयंतीच्या दुसऱ्या म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ह्या गावातून बाहेर आपल्या आचरा गावातून बाहेर निघून वेशीच्या बाहेर आपल्या रावट्याने स्थायिक होतात। या गावात प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, तुम्ही वयस्कर मंडळी तुम्ही देखील बाहेर राहता? सर्व आम्ही सर्व बाहेर गुरं वासरी घेऊन आम्ही सगळं घेऊन येतो, कोंबडी गुरं सगळं। इथे सगळी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी आनंदात मजेत राहतात। तसेच येताना त्यांचे औषधोपचार म्हणजे काही असतील औषध गोळ्या त्या घेऊन येतात। तसेच इथे मेडिकल कॅम्प देखील लावला जातो। आज सकाळीच इथे मेडिकल कॅम्प लावला होता। हॉस्पिटलमधील नर्स वगैरे येऊन इथे औषधं काय असेल किंवा चेकअप काय असेल तर करून जातात। पूर्वीच्या काळी जे आजारपण होते त्याच्यातून या प्रथा सुरू झाल्या असतील असा आम्हाला अंदाज वाटतो, आणि तसं बहुतेक असू शकेल। कारण पूर्वीच्या ज्या काळी रोग आले, मध्यंतरी आम्ही जर क्वारंटाईन जो प्रकार आला कोरोनाच्या ह्याच्यात, तो क्वारंटाईन आमच्याकडे पूर्वीपासून चालू होता। म्हणजे आचऱ्यात ही क्वारंटाईन होणे हे गावपळणीच्या दृष्टीने आम्ही हे क्वारंटाईन झालो अशा प्रकारचं होतं। आणि क्वारंटाईन शब्द हा कोरोनात आम्हाला कळला। मग त्याच्या आधी आम्ही गावपळण म्हणजे एक गाव पूर्ण सोडायचं आणि एका बाजूला बसायचं, म्हणजे तिकडे जर रोगराई असली तर ती समूळ नष्ट होते। सामाजिक म्हटलं तर सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या ठिकाणी घरात राहतात, परंतु हे 3 दिवस असे असतात की गावाबाहेर जाऊन सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र राहायचं आणि त्यानिमित्ताने एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करायची, किंवा ही आता जी परंपरा आहे ती जे जनरेशन पुढे न्यायची प्रत्येकाने। अशा प्रकारचे गावपणीचं वैशिष्ट्य आहे। आम्ही आमच्या आचऱ्यामध्ये अशी परंपरा आहे फार पूर्वीपासून की आम्ही सर्व लोक एकोप्यानेच राहतो, सर्व धर्माचे लोक। आमच्या गावामध्ये ते एक चांगलं आहे की आम्ही सगळे लोक एकत्र राहतो, शांततेने राहतो। आमच्यामध्ये कधी वादविवाद नाही आणि आम्ही ती गावाची प्रथा आम्हीही पाळतो। तर 3 दिवसानंतर परत रामेश्वराचा कौल घेतला जातो की गेलेली रहित रामेश्वराची ही परत गावात आज 3 दिवस पूर्ण झाले, मग त्यावेळेला परत कौल घेतला जातो आणि कौल घेतल्याप्रमाणे रामेश्वराने होकार दिला की येऊ देत। मग तिकडे पारंपरिक पद्धतीने जे तोफेचा आवाज काढून सगळ्यांना सतर्क करणं की तोफेचा आवाज झाला म्हणजे गावातून निघायचं आहे, आणि तोफेचा आवाज झाल्याच्यानंतर गावात परत वेशीच्या बाहेरून आतमध्ये गावात यायचं आहे। हा एक मोठा पूर्वीपासूनचा संदेश आहे। ही गावाची परंपरा आहे आणि याच्या पुढेही 4थी पिढी असंच ठेवेल, 5वी पिढी ही परंपरा कंटिन्यू चालू राहील ही माझी अपेक्षा आहे।
या गावपाळणीचं नेमकं कारण काय हे देखील जाणून घेतलं. त्यामध्ये एक धार्मिक कारण तसेच सामाजिकतेची जोड त्याला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे असं त्यांच्याकडून आपल्याला समजलं. त्यामुळे कुठेतरी गावपाळणीचा हा जो इतिहास आहे तो शेकडो वर्ष चालून आलेला आहे. गावाच्या या परंपरेला त्यांनी सगळ्यांनीच होकार दिलेला आहे. म्हणून हा धार्मिक दृष्टिकोन असेल, सामाजिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सर्व ग्रामस्थ जपत आहेत आणि कोकणामध्ये अशीच एक ही अनोखी परंपरा आता आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश पुजडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.